उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोठा डाव टाकलाय। त्यांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्षांना भाजपच्या गोटात सामील करून काँग्रेसला खिंडार पाडला आहे। सविस्तर बातमी पाहूया। याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। याविषयी विजयकुमार देशमुख यांनी काय सांगितलं पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकांचं पालकत्व घेतलंय, त्या पद्धतीने आपण प्रवीण वालेंचं पालकत्व घेतलंय अशी चर्चा आहे, काय सांगा? मी मगाशीच सांगितलो, प्रवीण वालेंचं पालकत्व घ्यायची गरज नाही। त्यांचे वडील प्रकाशजी वाले गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचे चांगले नेते होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते। त्यांनी स्वतः खंबीर आहेत, पण त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे। त्यांच्याबरोबर प्रवीण वाले लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत। त्यांना घेतल्यावर त्यांचं जी जबाबदारी ती पूर्णपणे भारतीय जनता, मी एकटा नाही, भारतीय जनता पक्ष त्यांची जबाबदारी। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रवीण वाले दिसतील महापालिकेमध्ये? मी सांगितलं ना, जुने सोडणार नाही, नवीनालाही न्याय देणार। मागील अनेक दिवसांपासून प्रकाश वाले हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यांनी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला होता। शेवटच्या दिवशी वाले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांनी काहीच विचारणा केली नाही, यामुळे या बाबीचा निषेध करत मी उमेदवारी अर्ज माघार घेतो असे सांगितले होते। त्यानंतर आता विजयकुमार देशमुख यांनी प्रकाश वाले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे।